वारंवार भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांवरती भाष्य करताना पाहायला मिळतात, मात्र आज खालच्या पातळीवरती जयंत पाटील यांच्यावरती टीका केलेली पाहायला मिळते। ते वरच्या पातळीवर कधी बोलतच नाहीत, ते बोलताना कायम खालचीच पातळी करतात। 7 वेळा वाळवा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारा अत्यंत मितभाषी, अत्यंत सुसंस्कृत आणि कधीही कुठल्याही भाषेचा दुरुपयोग न करणारे, प्रचंड प्रशासकीय अनुभव पाठीशी असलेले म्हणून ओळखले जाणारे जयंत पाटील यांच्या मातृत्वाविषयी, यांच्या पितृत्वाविषयी ही शंका व्यक्त करताना म्हणजे काय काय भाषा आहे। राजाराम बापू पाटलांसारख्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ सहकारमर्षी आणि जे आता नाहीत, आपल्यात नाही आहेत, ते त्यांच्या मातृषीही आपल्यात नाही आहेत आणि जयंत पाटील हे प्रचंड मातृभक्त आहेत, अशी भाषा वापरणं हे म्हणजे हे माझा प्रश्न बीजेपीला आहे की नेतृत्वाचा जोपर्यंत आशीर्वाद नाही तोपर्यंत हिंमतच होणार नाही असं काही बोलायची। नेतृत्व काय काय नेमकं काय करणार याच्या बाबतीत? महाराष्ट्राची राजकीयाची पातळी कुठल्या स्तरावर घेऊन चाललो आहोत आपण? ही भाषा झाली एखाद्या आईबद्दल बोलायची? तुमची आई आहे काय आणि माझी आई काय? आई आई असते हो शेवटी। काय भाषा आहे? महाराष्ट्र बघतो उघड्या डोळ्याने, पण वारंवार अशा प्रकारे वक्तव्य का? पण हे जोपर्यंत नेतृत्वाचा पाठिंबा नाही तोपर्यंत हे असली कार्यकर्ते बोलतच नाही। आम्हाला माहिती आहे, आम्ही असं चुकून जरी बोललो तर पवार साहेबांचा 3ऱ्या मिनिटाला फोन येईल की माजला का रे तू? ही भीती काय आमच्या मनात आहे, त्यामुळे शब्दांना लगाम घालणं ही आमची सवयीच आहे। ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी बोलतं तर आम्हाला पण येतं, पण आम्ही नाही ना कधी कोणाच्या आईवरनं वगैरे बापावरनं वगैरे बोलत। काय पद्धत आहे? म्हणजे सत्तेची मगरुरी, सत्तेचा गुरूर, सत्तेचा माज इतका की कोणाच्या आईबद्दलही बोलावं आपण? आणि नेतृत्व जोपर्यंत मागे नाही तोपर्यंत कुठलाही कार्यकर्ता हिंमत दाखवत नाही। सांगलीच्या राजकारणामध्ये आतापर्यंत एक सुसंस्कृत सांगली सोडून द्या, महाराष्ट्राच्या राजकारणात इतक्या हीन दर्जाची वाक्य कधी वापरली गेली आहेत असं माझ्या तरी ऐकण्यात आलेलं ना। महाराष्ट्राच्या राजकारणाला एक सोनेरी झालं रे, त्याचं सुसंस्कृतपणा आहे। काय वाटतं या प्रकरणानंतर काही होणार नाही, काही होणार नाही। आमच्यासारख्या लोकांनी वेदना व्यक्त केल्या, महाराष्ट्रातल्या काही टक्के लोकांनाही वाईट वाटेल की ही भाषा योग्य नाही वगैरे वगैरे। बाकी काही बीजेपीकडनं काही फार अपेक्षा आहेत की ते नाराजी व्यक्त करतील जयंत पाटलांविषयी, म्हणजे इतके चांगले संबंध असतात आपले, राजकारणाच्या पलीकडे काही नाती जपलेली असतात। कोणाची आई बहिणीचा उद्धार होईल महाराष्ट्रामध्ये? तेच करू शकतात काय? आम्ही नाही करू शकत? म्हणून मी आधीच बोललो ना, ज्या गावच्या बाबडी त्याच गावची बोरी, त्याच गावच्या बाबडी। बोलता तुम्हाला येतं तर बोलता आम्हालाही येतं। तुमच्याच जिभेला हाड नाही असं नाही तर आमच्याही जिभेला हाड नाही। आम्हाला एक भीती आहे, शरद पवार या नावाची भीती आहे की नाही साहेब ओरडतील, ही भीतीच राहिलेली नाही म्हटल्यावरती हे खरं तर भाजपच्या नेतृत्वापुढचं आव्हान आहे की महाराष्ट्रात नाव तुमचं खराब होत आहे। कधी सुप्रिया सुळेंबद्दल बोलायचं, कधी शरद पवारांबद्दल बोलायचं, कधी जयंत पाटलांबद्दल बोलायचं, कधी त्यांच्या सुप्रिया सुळेंच्या घराबद्दल बोलायचं, नवऱ्याबद्दल बोलायचं, सासूबद्दल बोलायचं। हे काय पद्धत, काय लिमिटेशन्स कशाला? यापूर्वी देखील ते सोडा, जाऊ दे। किती वेळ तुम्ही त्या एका विषयावर घेणार, त्या माणसाबद्दल घेणार? भुजबळ असं म्हणालेले आहेत की अंतरवली सराटीमध्ये जे काही दगडफेक झाली त्याच्या आधी जी बैठक झाली, माझा प्रत्येक नेत्याला सल्ला असेल, खोटं बोलून जातीय द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करू नका। मी 100% खात्रीशीररित्या सांगतो, ज्या आमदाराकडे हे बोट दाखवत आहेत तो आमदार त्या ठिकाणी कधीच नव्हता, तो एक त्याचा काही संबंधही नाही। आणि त्यातल्या त्यात शरद पवार आणि उद्धवजी ठाकरे यांचा तर काहीच संबंध नाही, काही म्हणजे काहीच संबंध नाही। पण हे परत ओबीसी विरुद्ध मराठा हे राजकारण पेटवण्यासाठी जर
भुजबळांसारख्या ज्येष्ठ परिपक्व नेता हे करणार असेल तर वाईट आहे. म्हणजे एवढंही खोटं बोलावं, कुठल्या स्तरावर जाऊन खोटं बोलावं की आपल्या जात समूहामध्ये आपली जरा वाढली पाहिजे, वाईट आहे, वाईट. सगळंच म्हणजे हे जे काय महाराष्ट्राचं राजकारण ज्या लेवलला जात आहे ही अपेक्षाच नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.